यक्षाची मोठी बातमी। रत्नागिरीमध्ये 3 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने ही मोठी कारवाई केलेली आहे। मतदारसंघात 3 कोटी रुपयांची कारवाई झालेली आहे। 16 मार्च ते 6 मे पर्यंत या कालावधीमध्ये ही कारवाई झालेली आहे। रोकड आणि दारू मोठ्या प्रमाणात जप्त झाली। 14.5 लाख रुपये रोकड तर 2 कोटी 46 लाख रुपयांची 91,000 लिटर दारू जप्त करण्यात आली। 30 लाख रुपयांचे अंमली पदार्थ सुद्धा या ठिकाणी जप्त झालेले आहेत। ही मोठी कारवाई या ठिकाणी झालेली आहे। रत्नागिरीमध्ये 3 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाने आता ही मोठी कारवाई केलेली आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय निवडणूक आयोग अलर्ट आहे आणि या दरम्यान ही कारवाई झाली। आपल्याला माहिती आहे की आपण 16 मार्च पासूनच आपण सर्व जे पथक आहे ॲक्टिवेट केलेलं आहे आणि आपला नोटिफिकेशनचा जे दिवस होता ते 12 एप्रिल। त्या 12 एप्रिल पासून आपली जे स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आहे जवळपास 80 ठिकाणी आपण हे बसवलेले आहे। तो या कालावधीमध्ये आपण जे कॅश आहे ते कॉन्फिस्केशन आपण 14.5 लाख रुपये आपण जे आहे ते कॅश कॉन्फिस्केशन केलेले आहे। त्या व्यतिरिक्त लिकर जे आहे बिकॉज आपल्याला माहिती आहे की आपला जे बॉर्डर जे स्टेट आहे ते गोवा आहे आणि गोवावरून खूप तर आपण बघतोय निवडणूक आयोगाने ही मोठी कारवाई केलेली आहे। रत्नागिरीमध्ये 3 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे तर 30 लाख रुपयांचे अंमली पदार्थ सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे। साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। 14.5 लाख रुपये रोकड, 2 कोटी 46 लाख रुपयांची 91,000 लिटर दारू जप्त करण्यात आलेली आहे। रत्नागिरीमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने ही मोठी कारवाई केलेली आहे। सर्वात आधी ही मोठी बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय आणि या कारवाईची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य देखील आपण पाहू शकतोय। निवडणुकांच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोग हे मोठ्या अलर्ट मोडवरती असतं आणि अनेक ठिकाणी छापे देखील टाकले जात असतात। अशाच प्रकारच्या अनेक कारवाया रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी झालेल्या आहेत आणि या मतदारसंघांमध्ये ही कारवाई झालेली आहे।